संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा सुरू आहे। लोकसभेत केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी आंध्र प्रदेश पुनर्गठन विधेयक 2026 चर्चेसाठी सादर केलं। रेल्वे मंत्रालयानं अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी निधीची विक्रमी तरतूद केली आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली। याचा लाभ देशातल्या गरीब आणि मध्यम वर्गाला होत असल्याचं ते म्हणाले। याशिवाय लोकसभेत परकीय योगदान नियमन सुधारणा विधेयक 2026 वर चर्चा सूचीबद्ध आहे। या विधेयकाद्वारे 2010च्या FCRA म्हणजे परकीय योगदान नियमन कायद्यात सुधारणा प्रस्तावित आहे। त्याशिवाय जनविश्वास सुधारणा आणि तरतुदी विधेयक 2026 वरही लोकसभेत चर्चा अपेक्षित आहे। जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभतेसाठी विश्वासावर आधारित प्रशासन दृढ करण्याच्या दृष्टीनं काही कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे। याद्वारे काही अपराधांना फौजदारी गुन्ह्यांच्या कक्षेतून बाहेर काढण्याचा प्रस्ताव आहे। वरिष्ठ सदनात म्हणजे राज्यसभेत आज केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सामान्य प्रशासन विधेयक 2026 वर तसंच दिवाळखोरी आणि नादारी संहिता सुधारणा विधेयक 2026 वर चर्चा सूचीबद्ध आहे।